श्रोते हो, मी स्वप्नील आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. साताऱ्यातील सैनिक स्कूल, ज्या सैनिक स्कूलने अवघ्या भारताला असे सैनिक घडवून दिले की जे घडवून त्या सैनिकांनी भारताची शान आन सर्व काही राखली, अशा सैनिक स्कूलमध्ये आज आपण उभे आहोत. ह्या सैनिक स्कूलच्या स्टाफबरोबर आपण आज उभे आहोत. त्यांना प्रश्न विचारणार आहोत आणि जाणून घेणार आहोत उत्तर आणि त्यांना देणार आहोत बक्षीस. प्रथमतः जाणून घेऊयात की या सैनिक स्कूलमध्ये वेगवेगळे कोणते कोणते उपक्रम राबवले जातात आणि सैनिक स्कूलबद्दल जाणून घेऊया. तुमचं नाव सांगा आणि सैनिक स्कूलबद्दल काय तुम्ही. माझं नाव मिसेस पूनम पाटील. आम्ही इथं वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवतो. जसं आमच्याकडे जी असेंब्ली असते, सकाळी प्रार्थनेची वेळ असते, त्यात आम्ही दिवसानुसार वेगवेगळे उपक्रम राबवतो. दर सोमवारी मुलांचं क्लीनलीनेस चेक केलं जातं, म्हणजे त्यांची स्वच्छता. मंगळवारी आम्ही मनाचे श्लोक घेत असतो. त्याच्यानंतर बुधवारी मासपिटी. त्याबरोबरच सायंटिस्टची इन्फॉर्मेशन आम्ही ते मुलांकडून किंवा टीचर्स पण हे करतात. गुरुवारी आमचं असतं की एखादं स्टोरी सांगितली जाते. नंतर शुक्रवारी सॉंग्स असतात जे वेगवेगळ्या मुलांकडून आणि टीचर्स वेगवेगळ्या नवीन शिकवतात. आणि शनिवारी आम्ही कंपल्सरी योगा ठेवतो. हे आमचं प्रार्थनेच्या वेळी म्हणजे असेंब्लीमध्ये हे आम्ही उपक्रम राबवतो. अगदी बरोबर. साताऱ्याचे सैनिक स्कूल हे सैनिक स्कूलने भारताला वेगवेगळे सैनिक निर्माण करून वेगवेगळे ऑफिसर निर्माण करून देत असताना सैनिक स्कूलमध्ये काय वेगळं असं आहे म्हणजे अनेक राज्यातील मुलं या सैनिक स्कूलकडे आकर्षित होतात, हे जाणून घेऊयात या स्कूलच्या प्रिन्सिपल. तुम्ही काय सांगा सैनिक स्कूलविषयी? आणि आमची स्कूल प्रायव्हेट सैनिक स्कूल आहे आणि आमची मुलं आम्ही त्यांना एंट्रन्स एक्झाम जे 5वीमध्ये असते त्याप्रमाणे त्यांना घडवतो आणि त्याप्रमाणे त्यांना शिकवतो. आणि 5वीमध्ये एंट्रन्स एक्झाम असते, जे त्यांची एज लिमिट असते त्याप्रमाणे त्यांचे एक्झाम घेतले जातात आणि ऑन मॅरिट, प्युअरली ऑन मॅरिट सिलेक्शन घेतलं जातं. अगदी. तर अशा वी प्रकारे आर प्राऊड ऑफ इट की आम्ही मुलं घडवतो ॲट प्रायमरी स्टेज लेवलला. अगदी बरोबर. लहान मुलं घडतात ती त्यांच्या प्रायमरी स्टेजला की लहानपणापासून त्यांच्यावर एक वेगळा गुण किंवा वेगळा संस्कार झाले की ती मुलं पुढे आपलं भविष्य घडवण्यासाठी त्यांना मदत होते. तर साताऱ्यातील अशा सैनिक स्कूलमध्ये आज आपण उभे आहोत आणि जाणून घेतोय सैनिक स्कूलमध्ये वेगवेगळे उपक्रम. महाराष्ट्र में आए जाने वाले शहरों में से एक शहर है सतारा. पुणे बेंगलोर हाईवे पर स्थित ये शहर 16वीं सदी की याद दिलाता है, जो किसी समय मराठा एम्पायर की राजधानी था. ऐसे तो ये शहर केवल इतिहास की एक धुंधली याद है, लेकिन बात करें यहां मौजूद किसी ऐसे होटल या रेस्टोरेंट की जहां का जायका अपने आप में एक मिसाल है, तो उसमें एक नाम आता है होटल महिंद्रा एग्जीक्यूटिव. ये होटल मैंने 1995 से मैंने स्टार्ट किया. तो ये मुझे इसकी वजह से लगा कि मैं जब भी ट्रायल करता था तो ढाबे पे रुकना ज़्यादा पड़ता था मुझे. मैं जब भी जाता ढाबा, क्लीननेस ये सब नहीं था उधर ढाबे के ऊपर. तो मैं सोचा अपन अगर समझो डाल दिया होटल और एग्जीक्यूटिव क्लास जो ट्रैवल करते हैं उनके लिए अगर कंफर्टेबल हो जाए, तो मैं स्टार्टिंग से ही एसी डाइनिंग हॉल, एसी कॉफ़ी शॉप, एसी परमिट रूम ये सब मैंने विथ लाइसेंसेस मैंने चालू कर दिया. कभी कितना बड़ा हो छोटा हो, किसी के साथ ड्राइवर के साथ बैठ के चाय पीते, कभी मिनिस्टर के साथ चाय पीते, तो ऐसा फ़र्क नहीं समझता. मैं खुद ही जैसा मुझे अच्छा लगता है मैं कर देता हूँ. तो वो शायद कस्टमर या मेरे गेस्ट को अच्छी लगी और उन्होंने मेरा 18 साल से वही कस्टमर्स और एडिशनल नया कस्टमर माउथ पब्लिसिटी बन के आ रहे हैं. ये डिलक्स है, सुपर डिलक्स है, एसी नॉन एसी रूम्स है. तो मैं शुरू में दोनों रखा एसी नॉन एसी, लेकिन बाद में मैंने पूरा 100% एसी रूम्स कर दिया. इस जॉइंट पर एम्पल कार पार्किंग फैसिलिटी से लेकर
किड्स प्लेइंग एरिया तक सभी फैसिलिटीज मौजूद हैं। अच्छा जगह है। हम तो अभी 35 ईयर से हम यहाँ हैं, बहुत अच्छा लगता है। यहाँ की अलग अलग पर्यटन स्थल हैं, जहाँ पे आप बहुत सारे लोग बाहर से आते हैं, घूमते हैं। आपको कौन सा ऐसा अच्छा पर्यटन स्थल? तो पंचकनी बहुत अच्छा लगता पंचगनी में क्या क्या देखा आपने? है। पंचकनी में क्लाइमेट बहुत अच्छा है और पॉइंट्स भी अच्छे हैं। अच्छे पॉइंट है। तो मेरा सवाल आपसे यही है कि महाराष्ट्र में सबसे बड़ा ठंड हवे का ठिकान कौन सा? माथेरान, महाराष्ट्र में महाराष्ट्र। सबसे बड़ा और कोल्ड ठिकान कौन सा? पंचकनी। पंचगनी एक गलत जवाब है, मैं आगे पूछूंगा। काय सांगाल महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं थंड हवेचं ठिकाण कोणतं? महाबळेश्वर. महाबळेश्वर. पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. दोन काय टाळ्या निघत. माझा तुमच्याकडे महाराष्ट्रातील सर्वात मोठं ठिकाण कोणतं? कळसुबाई. कळसुबाई. दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. तिसरा आणि शेवटचा प्रश्न, त्याच्या अगोदर आम्हाला तुमचं नाव सांगा आणि साताराविषयी तुम्हाला काय वाटतं? मी मिसेस संगीता थोरात आणि सातारा ॲक्च्युली नेटिव्ह प्लेसच आहे माझी, त्यामुळे आपल्या नेटिव्ह प्लेसबद्दल अभिमान आणि आदर दोन्ही गोष्टी असतातच. तसं सातारा म्हणजे आयडियल प्लेस आहे राहण्यासाठी, इवन तो म्हणजे सगळ्याच गोष्टीसाठी म्हटलं तरी चालेल. म्हणजे वातावरण किंवा आजूबाजूचा परिसर म्हणा किंवा शैक्षणिकदृष्ट्या सगळ्याच गोष्टी. ॲक्च्युली हे सैनिकांचं गाव मानलं जातं, एक सर्व्हिसमनचं, पण तसं नाही आहे ॲक्च्युली. आहे तर सगळ्या गोष्टी इथं म्हणजे जे राहण्यासाठी किंवा आजूबाजूच्या लोकांना पूरक वातावरण सगळं आहे इथं. त्यामुळे मला सातारा अतिशय आवडतो. अगदी अगदी. या जिल्ह्याने अनेक सैनिक घडवले असतील. हो, नक्की. तर आपण आता सैनिक स्कूलमध्ये आहोत. सैनिक स्कूलविषयी काय तुमचं? सैनिक स्कूलविषयी बोलावं तेवढं थोडंच आहे ॲक्च्युली. म्हणजे भारतातली ही पहिली शाळा आहे. ह्या शाळेने बरेचसे विद्यार्थी घडवले, त्यात काही वादच नाही आहे. बरेच आता मोठ्या मोठ्या पोस्टवर सुद्धा आहेत आणि एक अभिमान वाटतो की आपण ह्या सैनिक स्कूलचं एक छोटे पार्ट आहोत, कुठंतरी अंग आहोत, ह्याचा फार अभिमान आहे. साताऱ्यातील अजिंक्य ताऱ्यावरती एकूण किती तलाव आहेत? तलाव एक मिनिटात 7 साधारणतः. साधारणतः 7. 7. कन्फर्म एकदा सांगाल? 7च. 7. तिसऱ्याही प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. आणि तुम्हाला दिलं जात आहे लोकवृत्त सलाम सातारा कार्यक्रमामार्फत हॉटेल महिंद्रा एक्झिक्युटिव्हचं जेवणाचं कुपन. हनुमंतराव जाधव. सातारा पर्यटन स्थळ आहे आणि एज्युकेशनच्या दृष्टीने मला खूप आवडतं. नेटिव्ह प्लेस आहे. साताऱ्यामध्ये वेगवेगळे गड आहेत, किल्ले आहेत. तुम्ही कोणकोणते किल्ले पाहिले? मी पाहिलेलं नाही आहे. तर साताऱ्यामध्ये वेगवेगळ्या गावांमध्ये मी तुम्हाला पहिला प्रश्न याच्यावरतीच विचारेन की महाराष्ट्रातील सर्वात पहिलं निर्मल ग्राम झालेलं गाव कोणतं? धामनेर. पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर. साताऱ्यातील असं कोणतं गाव आहे? माझा दुसरा प्रश्न तुम्हाला असा आहे की असं कोणतं गाव आहे की ज्या गावातील प्रत्येक कुटुंबातील एक ना एक व्यक्ती तरी सैनिकामध्ये असतो, असं कोणतं गाव? मिलिटरी हापशिंगे. दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर. 2 प्रश्नांची उत्तर अगदी तुम्ही बरोबर दिलेले आहेत आणि साताऱ्यातील वेगवेगळ्या गोष्टींबद्दल तुम्ही सांगितले. माझा तुमच्यासाठी तिसरा प्रश्न असा आहे की साताऱ्यातील देवी चौकामध्ये एक देवीचं मंदिर आहे, त्या देवीच्या मंदिराचं नाव? साताऱ्यातील चौकामध्ये असलेल्या देवीच्या मंदिराचं नाव? कन्फर्म सांगा. 2 प्रश्नांची उत्तरं तुम्ही बरोबर दिलेत. एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला बरोबर द्यायचं. आणखी एक चान्स देऊयात. तिसरा उत्तर आहे. पहिला प्रश्न तुमच्यासाठी आहे की साताऱ्यातील देवी चौकामध्ये असलेल्या देवीच्या मंदिराचं नाव काय? कासार देवी. पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. माझा तुमच्यासाठी दुसरा प्रश्न असा आहे की साताऱ्यामध्ये वेगवेगळे किल्ले आहेत, गड आहेत.
तर त्याच्यामध्ये सज्जनगड एक महत्त्वाचं ठिकाण आहे की ज्या गडावरती एका स्वामींनी समाधी घेतलेली आहे. तर त्या स्वामींचं नाव स्वामी समर्थ. दुसऱ्याही प्रश्नांचं नाव उत्तर पुन्हा एकदा विचारूया. स्वामी रामदास स्वामी समर्थ. मला एकदा व्यवस्थित सांगा. रामदास स्वामी. रामदास स्वामी. दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. जोरदार टाळ्या द्यायच्या. माझा तिसरा आणि शेवटचा प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर अचूक देता आहे तर तुम्हाला हॉटेल महिंद्रा एक्झिक्युटिव्ह तर्फे जेवणाचं कुपन मिळणार आहे 2 व्यक्तींसाठी. तिसरा आणि शेवटचा प्रश्न साताऱ्यातील सज्जनगड वरच आधारित आहे. साताऱ्यातील सज्जनगडावरती ज्या रामदास स्वामींनी अस्तित्व केलं होतं, राहिले होते, त्या रामदास स्वामींनी एक ग्रंथ लिहिलेला आहे. त्या ग्रंथाचं नाव काय? जरा दासबोध. तिसऱ्याही प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. तिन्ही प्रश्नांची अचूक उत्तरं देणाऱ्या ना आपण लोकवृत्त चॅनल मार्फत सलाम सातारा कार्यक्रमामार्फत जेवणाचं कुपन देतो. मला तुमचं नाव सांगा पुन्हा. मिसेस वीणा भाटिया. वीणा भाटिया यांनी या सलाम साताऱ्याच्या कार्यक्रमातील दुसरं बक्षीस मिळवलं आहे. त्यांचं हार्दिक अभिनंदन. थँक्यू. लोकवृत्त चॅनलवरती सलाम सातारा कार्यक्रमामध्ये आज आपण आहोत. या ठिकाणी एक छोटासा ब्रेक घेऊयात. कुठेही जाऊ नका, पाहत राहा सलाम. महाराष्ट्र में आए जाने वाले शहरों में से एक शहर है सतारा। पुणे बेंगलोर हाईवे पर स्थित ये शहर 16वीं सदी की याद दिलाता है, जो किसी समय मराठा एम्पायर की राजधानी था। ऐसे तो ये शहर केवल इतिहास की एक धुंधली याद है, लेकिन बात करें यहाँ मौजूद किसी ऐसे होटल या रेस्टोरेंट की जहाँ का जायका अपने आप में एक मिसाल है, तो उसमें एक नाम आता है होटल महिंद्रा एग्जीक्यूटिव। ये होटल मैंने 1995 से मैंने स्टार्ट किया, तो ये मुझे इसकी वजह से लगा कि मैं जब भी ट्रायल करता था तो ढाबे पे रुकना ज़्यादा पड़ता था मुझे। मैं जब भी जाता ढाबा, क्लीननेस ये सब नहीं था उधर ढाबे के ऊपर। तो मैं सोचा अपन अगर समझो डाल दिया होटल, और एग्जीक्यूटिव क्लास जो ट्रैवल करते हैं उनके लिए अगर कंफर्टेबल हो जाए, तो मैं स्टार्टिंग से ही एसी डाइनिंग हॉल, एसी कॉफ़ी शॉप, एसी परमिट रूम, ये सब मैंने विथ लाइसेंसेस मैंने चालू कर दिया। कभी कितना बड़ा हो छोटा हो, किसी के साथ ड्राइवर के साथ बैठ के चाय पीते, कभी मिनिस्टर के साथ चाय पीते, तो ऐसा फ़र्क नहीं समझता। मैं खुद ही जैसा मुझे अच्छा लगता है मैं कर देता हूँ। तो वो शायद कस्टमर या मेरे गेस्ट को अच्छे लगी, और उन्होंने मेरा 18 साल से वही कस्टमर्स और एडिशनल नया कस्टमर माउथ पब्लिसिटी बन के आ रहे हैं। ये डिलक्स है, सुपर डिलक्स है, एसी नॉन एसी रूम्स है। तो मैं शुरू में दोनों रखा, एसी नॉन एसी, लेकिन बाद में मैंने पूरा 100% एसी रूम्स कर दिया। इस जॉइंट पर एम्पल कार पार्किंग फैसिलिटी से लेकर किड्स प्लेइंग एरिया तक सभी फैसिलिटीज मौजूद हैं। पुन्हा एकदा स्वागत. मी स्वप्नील तुमचं सहर्ष स्वागत करतो आपल्या आवडत्या कार्यक्रमात सलाम सातारा. आज आपण आहोत साताऱ्यातील सैनिक स्कूलमध्ये जाणून घेतोय शिक्षकांकडून, विद्यार्थ्यांकडून प्रश्नांची उत्तर आणि देतोय आकर्षक गिफ्ट. माझा तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे की महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण? यशवंतराव चव्हाण. पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. माझा तुमच्यासाठी दुसरा प्रश्न की भारताचे आत्ताचे गृहमंत्री कोण? सुशील कुमार शिंदे. दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे.
तिसरा आणि शेवटचा प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही अचूक देताय तर तुम्हाला मिळणारे हॉटेल महिंद्रा एक्झिक्युटिव्ह तर्फे जेवणाचं कुपन. तत्पूर्वी आम्हाला तुम्ही सांगा की साताऱ्याविषयी तुम्ही काय सांगा. सातारा हे थंड हवेचं ठिकाण आहे आणि वातावरणाच्या दृष्टीने, शैक्षणिक दृष्टीने आणि साताऱ्यात सैनिक स्कूल हे साताऱ्याची अभिमानाची गोष्ट आहे. पण खूप सातारकरांना सैनिक स्कूलबद्दल फार कमी माहीत आहे. याची थोडासा खेद होतोय की हे आपल्या शाळेत, साताऱ्यात शाळा आहे पण शाळेबद्दल थोडीशी माहिती कमी आहे. त्याचं थोडंसं आम्हाला खेद आहे. अगदी बरोबर आहे. पण आमच्या या कार्यक्रमामार्फत सैनिक स्कूलविषयी अधिकाधिक माहिती जनतेपर्यंत आम्ही पोहोचवायचा प्रयत्न करणारच आहोत. शेवटचा आणि तिसरा प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर अचूक देणार आहात तुम्ही. तुम्हाला कसं वाटते 2 प्रश्नांची उत्तरं देऊ? मला तिसरा आणि शेवटचा प्रश्न साताऱ्याविषयीच आहे. साताऱ्याच्या आत्ताच्या नगराध्यक्षा कोण? मला नाव पाहिजे. सुजाता राजे. सुजाता राजे महाडिक. तिसऱ्याही प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. 3 प्रश्नांची अचूक उत्तरं देणाऱ्या लोकवृत्त वाहिनी आणि सलाम सातारा कार्यक्रमामार्फत हॉटेल महेंद्र एक्झिक्युटिव्ह यांच्याकडून जेवणाचं कुपन देतो. तुमचं नाव सांगा. माझं नाव मृणालिनी चितकर. कुलकर्णी मॅडमना या कार्यक्रमाचं 3रं प्राइज मिळालेलं, त्यांचं हार्दिक अभिनंदन. तिन्ही प्रश्नांची उत्तर अचूक दिल्यामुळे साताऱ्यातील सैनिक स्कूलमध्ये आपल्याला 3 विजेते मिळालेले आहेत आणि आणखी पुढे जाणार आहोत, जाणून घेणार आहोत साताऱ्याविषयी. तुमचं नाव सांगा. संजय नाईक. काय सांगाल साताऱ्याविषयी? सातारा खूप चांगलं गाव आहे. साताऱ्याची दुसरी एक महत्त्वाची प्रसिद्धी की फार जवळ ठिकाणी तिथे एक अतिशय चांगल्या अवस्थेमध्ये असलेलं एक म्युझियम आहे की ज्यामध्ये हेनरी मूर अशा प्रसिद्ध शिल्पकाराच्या प्रसिद्ध शिल्पापासून ते राजा रविवर्माची मूळ चित्र तिथं जतन करून ठेवलेली आहेत. त्याचा मेंटेनन्स पण खूप चांगला आहे. आणि पंतप्रतिनिधी महाराज जे पूर्वीचे संस्थानिक गाव होते, त्यांनी स्वतः कष्ट घेऊन देशी विदेशीच्या निरनिराळ्या महत्त्वाच्या कलाकृती तिथे आणून त्या चांगल्या पद्धतीने जतन करून ठेवलेले आहेत. आणि ते साताऱ्यासाठी अतिशय मानाचं असं म्युझियम आहे. हे असं म्युझियम आणि वेगवेगळे ठिकाणं पाहून तुम्हाला काय वाटतं? साताऱ्याविषयी अभिमान वाटतो? अतिशय अभिमान वाटतो. आणि एवढ्या चांगल्या गोष्टींचं जतन इथं होतं आहे, त्यामुळे ही एक उल्लेखनीय बाब आहे. बाकीच्या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये जी म्युझियम्स असतात ती गोष्ट वेगळी, पण ऐतिहासिक परंपरा आणि पुराण वस्तू संकलनाच्या दृष्टीने ज्या महत्त्वाच्या काय म्हणू आपण त्याला, जे प्रयत्न केले गेले त्या काळामध्ये की जेव्हा वाहतुकीच्या सोयी एवढ्या नसताना त्या काळामध्ये बोटींनी वगैरे प्रवास करून तिथून मोठ्या मोठ्या मूर्ती आणवल्या आणि तिथल्या स्थानिक कलावंतांना संधी देऊन छोट्या मूर्त्यांच्या मोठ्या मूर्त्यांमध्ये रूपांतर करून घेतले आणि 6 ते 8 फुटी मोठ्या मोठ्या संगमरवराच्या मूर्ती तयार केल्या. महाराष्ट्र में आए जाने वाले शहरों में से एक शहर है सतारा. पुणे बेंगलोर हाईवे पर स्थित ये शहर 16वीं सदी की याद दिलाता है, जो किसी समय मराठा एम्पायर की राजधानी था. ऐसे तो ये शहर केवल इतिहास की एक धुंधली याद है, लेकिन बात करें यहां मौजूद किसी ऐसे होटल या रेस्टोरेंट की जहां का जायका अपने आप में एक मिसाल है, तो उसमें एक नाम आता है होटल महिंद्रा एग्जीक्यूटिव. ये होटल मैंने 1995 से मैंने स्टार्ट किया, तो ये मुझे इसकी वजह से लगा कि मैं जब भी ट्रायल करता था तो ढाबे पे रुकना ज़्यादा पड़ता था मुझे. मैं जब भी जाता ढाबा, क्लीननेस ये सब नहीं था उधर ढाबे के ऊपर. तो मैं सोचा अपन अगर समझो डाल दिया होटल, और एग्जीक्यूटिव क्लास जो ट्रैवल करते हैं उनके लिए अगर कंफर्टेबल हो जाए, तो मैं स्टार्टिंग से ही एसी डाइनिंग हॉल, एसी कॉफ़ी शॉप, एसी परमिट रूम, ये सब मैंने विथ लाइसेंसेस मैंने चालू कर दिया. कभी कितना बड़ा हो छोटा हो, किसी के साथ ड्राइवर के साथ बैठ के चाय पीते, कभी मिनिस्टर के साथ चाय पीते, तो वैसा फ़र्क नहीं समझता. मैं खुद ही जैसा मुझे अच्छा लगता है मैं कर देता हूँ. तो वो शायद कस्टमर या मेरे गेस्ट को अच्छी लगी,
और उन्होंने मेरा 18 साल से वही कस्टमर्स और एडिशनल नया कस्टमर माउथ पब्लिसिटी बन के आ रहे हैं। ये डिलक्स है, सुपर डिलक्स है, एसी नॉन एसी रूम्स है। तो मैं शुरू में दोनों रखा, एसी नॉन एसी, लेकिन बाद में मैंने पूरा 100% एसी रूम्स कर दिया। इस जॉइंट पर एम्पल कार पार्किंग फैसिलिटी से लेकर किड्स प्लेइंग एरिया तक सभी फैसिलिटीज मौजूद हैं। स्कूल हे भारतातील पहिली 25 सैनिक स्कूलच्या चेनमधली पहिली शाळा आहे आणि या शाळेने आतापर्यंत खूप विद्यार्थी आपले एनडीएमध्ये पाठवले. एनडीएमधून ते आता ब्रिगेडियर पोस्टपर्यंत गेलेले आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे. आणि या लोकनृत्याच्या माध्यमातून मी एक सांगू इच्छिते की सैनिक ही शाळा हे सातारामध्ये आहे, पण सातारा सैनिक स्कूलमध्ये नाही. ते थोडंसं हा एक माझा संदेश आहे सातारकरांना. एका वाक्यात सांगायचं म्हटलं तर सातारा सातारकर असल्याचा अभिमान आहे. पहिला प्रश्न तुमच्यासाठी हा आहे की सातारा ते ठोसेघर हे अंतर किती किलोमीटरचं आहे? 24 किलोमीटर. हे हा प्रश्नाचं उत्तर चुकीचं आहे. मी पुढे जातो. सातारा ते ठोसेघर हे अंतर किती किलोमीटर आहे? 35 किलोमीटर. हेही उत्तर चुकीचं आहे. सातारा ते ठोसेघर हे किती किलोमीटरचं अंतर आहे? 38. हेही उत्तर चुकीचं आहे. सातारा ते ठोसेघर हे अंतर किती किलोमीटरचं आहे? सातारा ते ठोसेघर हे अंतर 36 किलोमीटर एवढं आहे. आणि मिसेस ज्योती देशमुख आहे. मी इथे प्रायमरी सैनिक स्कूलमध्ये एक शिक्षिका आहे आणि मला असं वाटतं आय एम व्हेरी लकी की आम्ही सातारमध्ये, म्हणजे माझंही नेटिव्ह प्लेस सातारा आहे आणि सातारा नॅचरली सातारला फार काय म्हणतात ना, दैवी देणगी आहे. म्हणजे सगळ्या बाजूने डोंगरांची रांग असल्यामुळे इथे भरपूर हिल स्टेशन्स आहेत आणि मी म्हणते सातारमधला प्रत्येक रहिवासी फार लकी आहे, कारण की इथे अजून प्रदूषण हे पोचलेलं नाही आहे. त्यामुळे इथे राहणारे सगळे अगदी हायजिनिक लाईफ जगतात, म्हणजे हेल्दी ऑल्सो, आणि त्यासाठी हवा फार शुद्ध आहे आणि ही म्हणजे हे नैसर्गिकच आहे. त्यामुळे बिईंग अ पार्ट ऑफ सातारा आय थिंक म्हणजे फार लकी आहोत आम्ही की आम्ही मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये त्या रहदारीत जरी इथे नाही आहे, पण इथे जे आहे ते अगदी हेल्थ इज वेल्थ असं म्हटलं पाहिजे. आणि मी सलाम सातारा या ग्रुपचे आभार मानेन आमच्या सगळ्यांच्या वतीने की तुम्ही इथे आलात आणि त्यामुळे आम्हालाही सातारविषयी भरपूर माहिती मिळाली, कारण की बरेच वेळा आपण इथे राहतो पण काही गोष्टी आपल्याला माहिती नसतात. पण तुम्ही विचारलेल्या प्रश्नांमुळे आमचं जनरल नॉलेज वाढतं. तुम्ही परत आमच्या शाळेत यावं अशी माझी विनंती. थँक्यू. मी इथं गेले 4 वर्ष काम करत आहे आणि सातारशी माझा संबंध तसा लहानपणापासूनच आहे. मी माझं म्हणजे गाव मुळात खटाव गावचे आहे मी आणि सासर मुळीवाडी हे आहे. तर मी साताराबद्दल बोलायचंच म्हटलं तर सातारा हे आमच्यासाठी एक नंदनवनच आहे आणि या नंदनवनमध्ये आम्ही एक खूप मोठं कार्य करतो ते शिक्षणाचं आणि मुलं घडवण्याचं. तर हे कार्य आम्हाला मिळाल्यामुळे आम्ही खरंच आनंदात आणि मजेने हे काम करतो. तर मला या मुलांसाठी एक शुभेच्छा देऊ इच्छिते मी. खुद को कर बुलंद इतना की खुदा खुद तुमसे पूछे की बोल तेरी रजा क्या है. थँक्यू. सातारा इथं राहतो. साताराबद्दल बोलायचं म्हणलं तर अजिंक्यतारा हा किल्ला पुरातन काळापासून प्रसिद्ध आहे आणि आपल्याकडं म्युझियम म्हणून सातारामध्ये चांगल्या पद्धतीचं उपयुक्त आहे. कास पठार आता जागतिक मान्यता मिळाली. साताऱ्यातील हे ठोसेघर ठिकाण पाहायला अनेक राज्यातून लोक येतात. या ठिकाणी असलेला धबधबा खूप महत्त्वाचा आहे आणि या धबधबा पाहण्यासाठी अनेक लोक येत असतात. साताऱ्यातील सैनिक स्कूलमध्ये आज आपण होतो. सैनिक स्कूलमधील विद्यार्थ्यांबरोबर आणि शिक्षकांबरोबर प्रश्न विचारले, त्यांच्याकडून उत्तर घेतली आणि त्यांना दिले गिफ्ट. याच ठिकाणी तुमचा निरोप घेतो. कुठेही जाऊ नका, पाहत राहा सलाम सातारा.
महाराष्ट्र में आए जाने वाले शहरों में से एक शहर है सतारा। पुणे बेंगलोर हाईवे पर स्थित ये शहर 16वीं सदी की याद दिलाता है, जो किसी समय मराठा एम्पायर की राजधानी था। ऐसे तो ये शहर केवल इतिहास की एक धुंधली याद है, लेकिन बात करें यहां मौजूद किसी ऐसे होटल या रेस्टोरेंट की जहां का जायका अपने आप में एक मिसाल है, तो उसमें एक नाम आता है होटल महिंद्रा एग्जीक्यूटिव। ये होटल मैंने 1995 से मैंने स्टार्ट किया, तो ये मुझे इसकी वजह से लगा कि मैं जब भी ट्रायल करता था तो ढाबे पे रुकना ज़्यादा पड़ता था मुझे। मैं जब भी जाता ढाबा क्लीननेस ये सब नहीं था उधर ढाबे के ऊपर, तो मैं सोचा अपन अगर समझो डाल दिया होटल, और एग्जीक्यूटिव क्लास जो ट्रैवल करते हैं उनके लिए अगर कंफर्टेबल हो जाए, तो मैं स्टार्टिंग से ही एसी डाइनिंग हॉल, एसी कॉफ़ी शॉप, एसी परमिट रूम, ये सब मैंने विथ लाइसेंसेस मैंने चालू कर दिया। कभी कितना बड़ा हो छोटा हो, किसी के साथ ड्राइवर के साथ बैठ के चाय पीते, कभी मिनिस्टर के साथ चाय पीते, तो ऐसा फ़र्क नहीं समझता। मैं खुद ही जैसा मुझे अच्छा लगता है मैं कर देता हूँ। तो वो शायद कस्टमर या मेरे गेस्ट को अच्छे लगी, और उन्होंने मेरा 18 साल से वही कस्टमर्स और एडिशनल नया कस्टमर माउथ पब्लिसिटी बन के आ रहे हैं। ये डिलक्स है, सुपर डिलक्स है, एसी नॉन एसी रूम्स है। तो मैं शुरू में दोनों रखा, एसी नॉन एसी, लेकिन बाद में मैंने पूरा 100% एसी रूम्स कर दिया। इस जॉइंट पर एम्पल कार पार्किंग फैसिलिटी से लेकर किड्स प्लेइंग एरिया तक सभी फैसिलिटीज मौजूद हैं।